नमस्कार मंडळी. आज आपण चॅप्टर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.1 याच्यातला लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत. शेवटचा 6वा प्रश्न पाहणार आहोत आणि हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि प्रत्येक आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स हे येतातच आणि ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स हे खूप सोपे असतात. आणि लक्षात घ्या, ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स जे बोर्डाला येतात ते पुस्तकातून आपल्या ॲज इट इज क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये काही बदल करत नाही. त्यामुळे जेवढे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स आहेत ते ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स चांगल्या काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, पहा आणि सॉल्व करा आणि त्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या ॲज इट इज उत्तरपत्रिकेत बोर्डाच्या लिहिता येतील. ठीक आहे. सो क्वेश्चन आपण जो आहे तो वाचू, मग आपल्याला समजेल. 6वा क्वेश्चन काय सांगतो आहे, 1 ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. लास्टचा जो आपला 5th क्वेश्चन जो होता तो सेम ॲज इट इज क्वेश्चन होता आपल्याकडे. तिथे पण आपला काय होतं, फाइंड के करायचं होतं, केची व्हॅल्यू काढायची होती. मात्र तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा होता. ठीक आहे. हा क्वेश्चन ॲक्टिव्हिटी बेस आहे, त्यामुळे हा क्वेश्चन एकतर सॉल्व करून दिला आहे. फक्त आपल्याला इथं व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट करायच्या आहेत आणि ते व्हॅल्यूज सांगितल्याप्रमाणे सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. बघ, सर्वप्रथम आपल्याला एक रूट दिला आहे, जे कोणतं आहे आपल्याकडे -7/5. सर्वप्रथम आपल्याला एक क्वेश्चनमध्ये एक रूट दिला आहे, जे काय आहे -7/5 हे रूट आहे. आणि हे रूट ज्यावेळेस आपण एक क्वेश्चनमध्ये पुट करतो तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल आणि सॅटिस्फाय झाल्यानंतर फायनली आपल्याला के हे उत्तर मिळेल. म्हणजेच काय, इथं ब्रॅकेटमध्ये डॉट इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जर सांगितलं असेल तर याचं पहिलं उत्तर आपल्याला प्रश्नामध्येच मिळून जातं, जे किती असेल -7/5 असेल. ठीक आहे. मग इथं काय लिहावं लागेल तुम्हाला, -7/5 लिहायचं आहे. ठीक आहे. हे तुमचं काय येणार आहे, पहिलं ब्रॅकेट सॉल्व होणार आहे. आता काय येणार आहे, हे रूट असल्यामुळे याचाच अर्थ हे व्हेरिएबल, ठीक आहे, एम नावाचं, त्याचं -7/5 ही व्हॅल्यू असणार आहे. मग पुट m = -7/5. ठीक आहे. म्हणजे m काय पुट करणार आहे, -7/5 आपल्याला पुट करावे लागणार आहे. -7/5 इन इक्वेशन. मग जिथं जिथं m आहे तिथं आपल्याला -7/5 पुट करावं लागणार आहे. मग इथं आपण काय लिहिणार आहे, mच्या ठिकाणी -7/5 याचा स्क्वेअर ॲज इट इज आहे आणि इथं प्लेनर -7/5 लिहिणार आहे. ठीक आहे. सो बघा, आता कुठल्याही निगेटिव्हचा स्क्वेअर हा नेहमी मी मागे सांगितल्याप्रमाणे काय होतो, पॉझिटिव्हच येतो. म्हणजे याचा स्क्वेअर काय असणार आहे, -7/5 इंटू -7/5. मायनस मायनस कुठल्याही दोन निगेटिव्हची जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते कसं येतं, नेहमी प्लस येतं. मग हे मायनस मायनस प्लस होईल. 7 × 7 किती येणार आहे, 49 येणार आहे आणि 5 × 5 किती येणार आहे, 25 येणार आहे. याचा अर्थ -7/5 चा स्क्वेअर किती येणार आहे तुमच्याकडे, 49/25 येणार आहे. म्हणजे ठीक आहे. आणि याला कितीने मल्टिप्लाय केलं आहे, 5ने मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे. म्हणजेच या क्वेश्चनला बघा, आपल्याला या क्वेश्चनचं याची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये पुट करायची आहे. म्हणजेच काय की एकतर आपण -7/5 जे की ते आपल्याला 49/25 आलेलं आहे. ठीक आहे. हे तुमचं हे ब्रॅकेट सॉल्व झालं. याला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5च्या खाली काय नसतं म्हणून किती असतं, 1 असतं. मग हे 5 न्यूमरेटरला असेल आणि 25 डिनॉमिनेटरला असेल. यांचं डिव्हिजन होऊ शकतं. 5 × 5, 5 × 5 = 25 आणि यांना उत्तर मिळतं 49/5 ॲज इट इज मिळतं. म्हणजेच काय की इथं तुम्हाला पुट काय करावं लागणार आहे,
49/5 पुट करावं लागणार आहे आणि हे सॉल्व करायचं आहे. हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे तर समजून घ्या, इथं +2 आहे इंटू ब्रॅकेटमध्ये -7/5 आहे. हे प्लस इंटू मायनस काय होणार आहे बघा, हे +2 इंटू -7/5. हे प्लस इंटू मायनस तुम्हाला माहिती आहे, दोन प्लस मायनसचा मल्टिप्लिकेशन केलं चिन्ह मायनस येतं आणि ह्या दोघांचा गुणाकार न्यूमरेटरचा 7 दुने 14 येईल आणि डिनॉमिनेटरला 5 ॲज इट इज येईल. म्हणजे या ब्रॅकेटचं ह्या प्लस नंतरचं व्हॅल्यूचं ॲन्सर -14/5 येणार आहे. ठीक आहे. मग इथं आपल्याला काय येणार आहे, प्लस असल्यामुळे हे ब्रॅकेटमध्ये -14/5 आपल्याला लिहावं लागणार आहे. जस्ट ब्रॅकेट सॉल्व होईल त्यावेळेस प्लस मायनस चिन्ह होऊन जाईल. आता काय करावं लागणार आहे की आता हे दोन आपल्याला सॉल्व करायचे, जे म्हणजे काय 49/5 हे प्लस ब्रॅकेटमध्ये -14/5 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्लस k = 0. आता हे दोन सॉल्व करायचे आहेत. बघा मी तात्पुरतं हे खोडून टाकतो. आता सर्वप्रथम आपण हे ब्रॅकेट सॉल्व करू. ज्यावेळेस प्लस मायनस हे ब्रॅकेट ज्यावेळेस बाहेर येतं त्यावेळेस प्लस मायनसचे चिन्ह मायनस होऊन जाईल. म्हणजेच काय 49/5 प्लस मायनस -14/5 होईल. इथं या दोन्हीचा जो बेस आहे तो -5 असल्यामुळे न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे त्यांची आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल. इथं सबट्रॅक्शन असल्यामुळे ह्या दोघांचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. जे काय असेल आपल्याकडे 49 - 14 / 5 विच इज इक्वल टू 49मधून 14 गेले तर आपल्याला किती उरते नीट लक्षात घ्या. 9मधून 4 गेले उरले 5 आणि 4मधून 1 गेल्या उरला 3 / 5. आणि आपल्याला माहिती आहे 5च्या पाड्यामध्ये 35 आहे. 5 × 5 5 × 7 35. म्हणजेच आपल्याला इथं व्हॅल्यू काय येणार आहे 7/1 येणार आहे. म्हणजेच काय 7/1 म्हणजेच 7 येणार आहे. ठीक आहे. तर म्हणजेच काय हे जेव्हा सॉल्व करू तर आपलं उत्तर किती मिळणार आहे, इथं 7 हे उत्तर मिळणार आहे. आता हे 7 आहे ते तुमच्या लेफ्ट हँड साईडला आहे. ज्यावेळेस ते राईट हँड साईडला जातं तर इथं चिन्ह प्लस असतं. ज्यावेळेस राईट हँडला साईडला जातं त्यावेळेस चिन्ह काय होतं, चेंज होतं. याचा अर्थ हा +7 ज्यावेळेस राईट हँड साईडला जाईल त्यावेळेस -7 होईल. म्हणजेच काय या प्रश्नाचं उत्तर -7 असेल. ठीक आहे. सो केची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, -7 मिळाली. या ॲक्टिव्हिटीमध्ये काही जे गोष्टी असतात ते तुम्हाला स्वतःला सॉल्व कराव्या लागतात, त्या एक नोट करून घ्या. आणि बोर्डामध्ये जर असा क्वेश्चन ॲज इट इज पडला तर तुम्ही हा क्वेश्चन पाठही करू शकता, की फक्त नुसत्या व्हॅल्यू पुट करत जाणं आणि ॲन्सर मांडणं एवढंसुद्धा तुम्ही करू शकता आणि या क्वेश्चनला भरपूर मार्क तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. बोर्डामध्ये एक मार्क मिळवणं पण तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ पॉज करा आणि हा क्वेश्चन लिहून काढा. ठीक आहे. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.